Hello, my dear students. How are you? Today I am going to teach you 2.1 Song of the Open Road. This poem is written by Walt Whitman. So let's start to teach. Walt Whitman, 1819 to 1892, was an American poet, essayist, and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. इथे द फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलेलं आहे कोणाला वॉल्ट व्हिटमन जे की अमेरिकन पोएट आहे एसेइस्ट आहे आणि जर्नलिस्ट आहे त्यांना या ठिकाणी द फादर ऑफ फ्री वर्स असं म्हटलेलं आहे म्हणजेच ते फादर म्हणजे फ्री वर्सचे काय होते त्या ठिकाणी जनक होते त्यांनी त्या फ्री वर्सचा या ठिकाणी काय लावलेला आहे शोध लावलेला आहे म्हणून त्यांना फादर ऑफ फ्री वर्स असं म्हणतात तर फादर ऑफ फ्री वर्स म्हणजे व्हॉट इज मीन बाय फ्री वर्स फ्री वर्स मीन्स पोएट्री that does not rhyme or have a regular rhythm. Free verse is an open form of poetry. अशी कविता की ज्याला कुठल्याही प्रकारचं रायमिंग स्कीम नाही आहे ज्याला कुठल्याही प्रकारची रायमिंग वर्ड्स नाही आहे त्याला आपण फ्री वर्स असं म्हणतो म्हणजे एक मुक्त छंद ज्याला आपण म्हणतो त्या मध्ये कुठल्याही प्रकारचे हे नसतात ही grew up in Huntington in a family with difficult economic status. हॉटिंग्टन या ठिकाणी एका अत्यंत ज्यांचे डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस आहे म्हणजेच डिफिकल्ट इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे अशा फॅमिलीमध्ये ते वाढले His major work, Leaves of Grass, was published in July 1855. लिव्ह ऑफ ग्रास जे आहे त्यांचं अतिशय गाजलेलं वर्क आहे ते 1855 मध्ये पब्लिश झालेलं आहे हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन अ पोयम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाइडली पॉप्युलर म्हणजेच त्यांची ओ कॅप्टन माय कॅप्टन ही जी कविता आहे की जे त्यांनी अब्राहिम लिंकनच्या मृत्यूवर आधारित ही पोयम त्यांनी लिहिलेली आहे ती अत्यंत प्रसिद्ध झालेली आहे खूप गाजलेली पोयम आहे त्यांची ही आता अब्राहिम लिंकन कोण होते हे आपल्याला माहित असेलच द सेक्शन of the Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. त्या ठिकाणी blend means to mix एकत्र करणे हा section of the Song of the Poem wrote from Leaves of Grass या त्यांचा जो कविता संग्रह आहे त्याच्यामधनं सॉन्ग ऑफ दी पोयम सॉन्ग ऑफ दी ओपन रोड ही कविता आहे आणि हा काय म्हणते त्यांचं इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वजागृती किंवा स्वतः तुम्हाला एक जाणीव करून देणाऱ्या जो त्यांचा काही कलेक्शन आहे त्यापैकी फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट It gives us poets realization that along the journey of life, one will face a taste of wisdom which is not tested in any school or university. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणत आहेत ज्या गोष्टी आपल्याला जीवनातील जे काही चढ उतार आहेत ते चढ उतार आपल्याला स्कूलमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला मिळत नाही किंवा ते शिकवल्या जात नाही ते केव्हा आपण अनुभवतो ज्या वेळेस प्रत्यक्ष जीवन जगतो आपण आणि संघर्ष करतो त्यावेळेला आपले जीवनातले जे काही अनुभव आहे कटू अनुभव गोड अनुभव त्या ठिकाणी आपल्याला
अनुभवायला मिळते. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all level of people to associate with one another. आता या ठिकाणी काय म्हणायचं आहे त्यांना, की आपण गरीब असो की श्रीमंत, गरीब असो की श्रीमंत, प्रत्येकाला काय करायचं या ठिकाणी, जीवनामध्ये एक नवीन सुरुवात करायची आहे. आणि त्यासाठी आपण जो काही मार्ग निवडतो तो मार्ग, आणि त्यावर तो मार्ग म्हणजे हे करत असताना त्यावर जे काही संघर्ष आहे तो गरीब असो की श्रीमंत असो या दोघांनाही तो संघर्ष करायचा आहे. The road signifies mobility. Mobility means what? The ability to move freely or be easily moved. Means हालचाल किंवा गतिशीलता. म्हणजेच या ठिकाणी रोड हा कशाला अनुसरून म्हटलेला आहे, की जीवनामध्ये जो काही तुम्ही प्रगती करणार आहात, किंवा जो काही तुम्ही एक संघर्ष कशासाठी, डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी करणार आहात, त्या अनुषंगाने या ठिकाणी मोबिलिटी हा शब्द वापरलेला आहे. वी कॅन टेक द रोड ॲज अ पॉइंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. बरोबर आहे. जीवनामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे तर प्रत्येकाला एक आपला मार्ग निवडून त्यावर एक नवीन आशा, एक नवीन उमेदीसह तुम्हाला त्या ठिकाणी पुढे त्याची वाटचाल करायची आहे. व्हिटमॅन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस. व्हिटमॅननी काय केलं आहे या पोएम मध्ये, लोकांविषयी आणि जागेविषयी, त्यांनी बऱ्याचशा जागेविषयी या ठिकाणी त्यांनी चर्चा केलेली आहे. ही argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. Means एकाच ठिकाणी राहून जीवनाचा आनंद घेण्याच्या विरोधात ते होते, असं ते या ठिकाणी म्हणत आहेत. Song of the Open Road. Of foot and light-hearted, I take to the open road. Of foot and light-hearted, I take to the open road. Healthy, free, the world before me. Here, the poem is in the voice of the poet, ready to start on a journey. He speaks about his readiness to begin his journey. म्हणजेच या ठिकाणी अगदी हलक्या मनाने आणि एक पाऊल उचलून आपल्या प्रवासाला सुरुवात करण्यास कवी या ठिकाणी तयार आहेत, असं त्या ठिकाणी म्हणतायत. आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. म्हणजेच प्रवासाला निघालेल्या कवीने आपले जे ओपिनियन आहे ते ओपिनियन या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, त्यावेळी आपण प्रवासाला सुरुवात करतो किंवा कुठल्याही नवीन गोष्टीला सुरुवात करतो त्यावेळेला अर्थातच आपल्या मनामध्ये काय असते, एक उत्सुकता असते. बरोबर आहे. ती उत्सुकता या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, की ते प्रवास करत असताना जगासमोर कशा पद्धतीने ते स्वतःला प्रेझेंट करतील, या एवढ्या मोठ्या जगासमोर एवढी मोठी आव्हानं झेलून ते स्वतःला कसे सिद्ध करतील हे ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. ते हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, म्हणजेच एका आरोग्यदायी किंवा संपन्न किंवा मुक्त असं त्यांना या ठिकाणी हे जीवन जगायचं आहे. द लॉंग ब्राउन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एव्हर आय चूज. या ठिकाणी ते म्हणत आहेत की मी जो काही मार्ग निवडायचा आहे तो फक्त आणि फक्त मला निवडायचा आहे. म्हणजेच जीवनामध्ये मला जे काही बनायचं आहे ते फक्त
तो मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य कोणाला आहे? ते मला आहे. म्हणजे स्वतःचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्या जवळ आहे. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग व्हेनेवर आय चूज. आणि अर्थातच जो मार्ग तो निवडेल त्या मार्गाचे जे परिणाम आहेत ते अर्थातच त्याला भोगावे लागेल. असा या ठिकाणी कवीला काय वाटतोय? कॉन्फिडन्स वाटतोय. henceforth मीन्स यापुढे किंवा इन फ्युचर, फ्रॉम नाऊ ऑन आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. म्हणजेच कोणीतरी माझ्यावर कृपा करावी किंवा माझ्या नशिबाने मला साथ दिली पाहिजे ही या ठिकाणी अपेक्षा नाही आहे. तर आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून म्हणजेच तो स्वतःचे नशीब तो घडवू शकतो किंवा स्वतःचे तो काय घडवू शकतो? या ठिकाणी नशीब घडवू शकतो किंवा स्वतःच्या मेहनतीवर त्याला जे काही हवं आहे तो ते मिळवू शकतो. त्यासाठी त्याला लक म्हणा किंवा एक गुड लक म्हणा किंवा गुड फॉर्च्यून म्हणा याची आता त्याला अपेक्षा नाही आहे. henceforth in future I whimper no more. whimper means what? To cry softly. हळूहळू रडणे किंवा भीतीने म्हणा, वेदना होणे, हा भीतीमुळं किंवा वेदना होण्यामुळं रडणे असा याचा व्हिम्परचा अर्थ होतो. मे हिअर they have given the meaning of the whimper. Whimper means make a serious of love, weak, sad cries, especially with fear and pain. As I told you, whimpers means especially with fear and pain. Sad cries. Okay. So या ठिकाणी त्याला काय म्हणतायत? henceforth I whimper no more. यापुढे इन फ्युचर I do not want to cry on a small things. Means मी छोट्या छोट्या गोष्टीवर यापुढे भविष्यात रडणार नाही किंवा मी माझ्या नशिबालाही या ठिकाणी काय देणार नाही? दोष देणार नाही. पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. म्हणजेच त्यानं काय केलेलं आहे? ठरवलेलं आहे. म्हणजेच आता तो काय म्हणतोय या ठिकाणी की मी रडत बसणार नाही किंवा मी माझ्या नशिबापेक्षा कष्ट करण्यावर माझा जास्त भर राहील. बरोबर आहे ना? आपण जर म्हटलं की सगळं मला रेडीमेड एकाच ठिकाणी मिळालं पाहिजे, काहीही काबाड कष्ट न करता किंवा काम करता, तर अशा प्रकारचे जे काही मिळकत आहे ते या ठिकाणी लेखकाला नको आहे. आणि स्पष्ट सांगलंय या ठिकाणी यापुढे ते नशिबापेक्षा कष्ट करण्यावर त्यांचा काय राहणार आहे? भर राहणार आहे. पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. आता कुठल्याही गरजा असेल त्या आता आपण जास्त अपेक्षा या ठिकाणी करणं चुकीचं आहे. कारण तर माहित आहे का, जास्त जर अपेक्षा केल्या तर त्यामधून आपल्याला फक्त दुःख आणि दुःखच मिळत असते असं ते या ठिकाणी म्हणतायत. डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्वेरुलस क्रिटिसिझम. क्वेरुलस मीन्स कंप्लेनिंग. क्वेरुलस मीन्स complaining, तक्रार, showing that one is irritated. यापुढे ते काय म्हणताय? Done with indoor complaints, libraries, querulous and criticism. म्हणजेच यापुढे कुठल्याही प्रकारच्या लहान सहान गोष्टीवर, छोट्या मोठ्या गोष्टीवर त्यांना तक्रार करायची नाही आहे, त्यांना कुरबुर करायची नाही आहे किंवा
अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय लावून त्यांना घ्यायची नाही आहे. तर स्ट्रॉंग अँड कंटेन ॲट ट्रॅव्हल आय ओपन रोड द अर्थ दॅट इज सफिशियंट. म्हणजेच विचार जर केला तर ते आता कृतीमध्ये आपल्याला कसं उतरवता येईल, आणि निष्क्रिय बसून चालणार नाही. तर यापुढे काम पुढे ढकलण्यासाठी आता कोणताही निमित्त शोधणार नाही असं ते म्हणतात. आणि स्ट्रॉंग अँड कंटेन आय ट्रॅव्हल द रोड ओपन रोड. म्हणजेच आयुष्यातील सर्व ज्या गरजा आहे त्यांना सामोरे जाण्यासाठी आपण सामर्थ्य आहोत, आपण ताकदवर आहोत असं त्याला या ठिकाणी वाटते. आणि जो जीवनामध्ये त्यांनी मार्ग निवडलेला आहे, ज्या रोडवर वरून चालण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे, द अर्थ दॅट इज सफिशियंट, किंवा जी धरती आहे, जी पृथ्वी आहे, ही जी सृष्टी आहे ते आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे, दॅट इज सफिशियंट असं या ठिकाणी कवितेला पोएटला त्या ठिकाणी वाटतं. He is open-minded, prepared to face the problem that he may come across. The journey is metaphorical for the journey of life. So, या ठिकाणी त्यांना एवढंच म्हणायचं आहे की आपल्या प्रवास, आपलं डेस्टिनेशन, आपलं उद्दिष्ट साध्य करीत असताना आपल्याला नशिबावर अवलंबून राहणं योग्य नाही. तर आपल्याला कृती करावी लागेल, आपल्याला काम करावं लागेल, आपल्याला कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल. इन द सेन्स या ठिकाणी काय म्हणतात ते, तुम्हाला प्रत्येक वेळी शारीरिक श्रम करणंच गरजेचं नाही, तर बौद्धिक वर्क ज्याला म्हणतो ते या ठिकाणी अपेक्षित आहे. तर रिमेनिंग पोर्शन जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.